संगमनेर तालुक्याच्या भोसदरी गावातून एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे। संगमनेरच्या भोसदरीमध्ये आज हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। बघूया सविस्तर बातमी महाराष्ट्र ऑनलाईनवर। झाडे लावा झाडे जगवा, एक पेड़ माँ के नाम अशा घोषणांनी आज भोसदरीचा संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। भोसदरी गावातील तरुण ग्रामस्थ तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आज भोसदरी गावामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे व पर्यावरणाचा संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे। संगमनेर तालुक्याच्या भोसदरी गावातील तरुणांनी एक विशेष नियोजन आज 16 ऑगस्ट रोजी या ठिकाणी केलेलं होतं। यामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच विद्यार्थिनी सहभागी झालेले होते। राष्ट्रीय सेवा योजनेचा या वृक्ष लागवडीसाठी बाहेरून माजी जिल्हा परिषद सदस्य बोटागट जनार्दन पाटील आहेर तसेच गौरवभाऊ डोंगरे तसेच सुहास वाळुंज उपस्थित होते।
ऑगस्ट आणि आपण जर पाहिलं तर भोसदरी गावामध्ये एक अनोखा उपक्रम सुरू आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक विद्यार्थी आलेले आहेत, सामाजिक संस्था या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि काय करतायत तर झाडं लावतायत. आपल्या बरोबर या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत. काय नक्की ही संकल्पना आहे, काय सांगाल? खरं तर तुमचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाला तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करतायत. खरं तर हा कार्यक्रम गतवर्षी सुरू झाला. मागच्या वर्षी 19 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही काही गावातील तरुणांनी एकत्र येत गावातील काही मुंबईकर, पुणेकर, नगरकर, नाशिककर, संगमनेरकर आणि गावातील ग्रामस्थ भोसदरीकर यांच्या सगळ्यांच्या आर्थिक एकजुटीतून काही आर्थिक धनराशी आम्ही जमा केली आणि तिच्यातून काही झाडं विकत आणली. अर्थात ही सगळी झाडं नारळांची होती आणि नारळांची झाडं गेल्या वर्षी आम्ही या क्षेत्रामध्ये लावली. तर तो प्रयोग आमचा यशस्वी झाला. मग आम्ही त्याच वर्षी ठरवलं होतं की आम्ही येणाऱ्या 4 वर्षांमध्ये हा संपूर्ण प्रयोग 5 वर्ष नारळांची झाडं लावण्याचा आम्ही ठरवला. म्हणजे त्या योजनेचा भाग म्हणून यावर्षी आता आम्ही जवळजवळ 650 नारळ 15 फूट उंचीचे आपण बघू शकता की जवळजवळ 10 ते 15 फूट उंचीचे नारळ आम्ही या ठिकाणी लावायला आणलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहित असेल हे सायंटिफिकरित्या सिद्ध झालेलं आहे की नारळ आणि साग जर ज्या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती करेल, आपण बघू शकतो ट्रॅक्टरमध्ये झाडे येत आहेत आणि ही सगळी जी विद्यार्थी आहेत हे झाडं लावण्याचं काम करतायत आणि पूर्ण भोसदरी गावामध्ये आज ही मोहीम सुरू आहे. काय सांगाल बरं, ही कधीपासूनची संकल्पना आहे आणि आपल्या ग्रामस्थांचा यामध्ये किती सहभाग आहे? खरं तर ग्रामस्थांचा 100% सहभाग आहे. संपूर्ण ग्रामस्थ त्याचबरोबर आमच्या गावातले जे चाकरमानी लोक आहे, मुंबई, पुणे, नगर, नाशिक, संगमनेरला राहणारे ही सगळी चाकरमानी मंडळी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं वृक्षारोपणाला गावात आलेली आहे. त्यांनी नुसतंच त्यांचे योगदान प्रत्यक्ष येऊन दिलेले नाही तर आर्थिक मदत सुद्धा आम्हाला भरभरून केलेली आहे. त्या आर्थिक मदतीच्या जोरावर आम्ही काही लाखो रुपयांची झाडं आज या गावामध्ये आणलेली आहेत. त्याचा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आजूबाजूचे जे 4 महाविद्यालय आहेत, वाघिरे कॉलेज असेल, सीताई कॉलेज असेल घारगावचं, आळेफाट्याचं बाळासाहेब जाधव कॉलेज असेल आणि आमच्या मते सरांचं सेंट विन्सेंट कॉलेज असेल, ही सगळी कॉलेजेस आज या भोसदरी गावामध्ये आलेले आहेत. जवळजवळ 200हून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमाला वृक्ष लागवडीसाठी आज भोसदरीमध्ये आलेले आहेत. अनेक लोक तुम्हाला बघतायत, काय आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्यायला निमित्त? नक्कीच की आता खरं तर वृक्ष लागवड ही काळाची गरज झालेली आहे. शासन दरबारी देखील आपण बघतो कोट्यावधी झाडं लावली जातात, परंतु त्यातली कितपत जगतात हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे. मग या सगळ्या गोष्टींना अनुसरून आम्ही गेल्या वर्षी नुसती झाडे लावली नाहीत किंवा या वर्षी आम्ही नुसती झाडं लावत नाहीत, तर ती जगण्यासाठी त्याची नैतिक जबाबदारी आमची गावकरी सगळे घेत आहेत. त्याला पाण्याची व्यवस्था आम्ही करतायत आणि मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे नारळाची झाडं आणि सागाची झाडं ज्या गावात असतात तिथं पाऊस जास्त पडतो, आम्हाला पाणी कमी पडलं होतं म्हणून तरुणांनी एकत्र येत हा सगळा नवीन उपक्रम राबवायचं ठरवलंय आणि त्याला यश येत आहे लोकसहभागातून. कॅमेरामॅनला मी विनंती करेल, पडद्याच्या पाठीमागं ही सगळी मुलं जी आहेत ती या ठिकाणी काम करतायत आणि विविध कॉलेजची मुलं या ठिकाणी दाखल झाले आहेत. आपल्या बरोबर सर आहेत. सर, कुठून तुम्ही आलेले आहेत, तुमचे किती विद्यार्थी आहेत आणि कसं नक्की काम सुरू आहे, काय सांग? केंद्र शासनाच्या उपक्रमानुसार एक पेड माँ के नाम ही संकल्पना केंद्र शासन राबवत आहे आणि आम्ही जे आहे सेंट विन्सेंट महाविद्यालय पुणेच्या माध्यमातून आमचे काय आहे की 40पेक्षा जास्त मुलं काय आहे की या वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमामध्ये काय आहे की सहभागी होऊन काय केलेलं आहे की एक मोठाच काय केलेलं आहे की गावकऱ्यांच्या माध्यमातून एक कोऑपरेटिव्ह काय आहे की हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक आहे की NSSचे विद्यार्थी आहेत, म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम, म्हणजे काय आहे की झाडे लावा झाडे जगवा आणि झाडाचं महत्त्व हे काय आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आहे हे विद्यार्थ्यांना पण काय आहे की एक प्रकारचा काय आहे की हा संदेशच आहे. किती विद्यार्थी आलेले आहेत आज आपल्या एका कॉलेज? आज सेंट विन्सेंट महाविद्यालयाचे काय आहे की 42 स्टुडंट्स आणि काय आहे की 2 काय आहे की 3 कोऑर्डिनेटर काय केलेले आहेत की या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून काही गावकरी आपल्या बरोबर आहेत. माझा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे, काय एकीकडे लोक झाडं तोडतायत आणि तुम्ही झाडं लावून राहिलेत, काय? खरं म्हणजे मी याचा काय प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो. माझं नाव प्राध्यापक योगेश मते, मी सेंट विन्सेंट कॉलेजचा स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिसर आहे. खरं म्हणजे ही जी संकल्पना आहे ही आमच्या सर्व गावकऱ्यांनी मिळून राबवलेली संकल्पना आहे. अतिशय एकी असलेलं आपलं गाव आहे. एकीकडे आपण बघतो की वृक्षतोड प्रचंड प्रमाणात चाललेली आहे, परंतु गावाने असं एकमताने ठरवलं आहे की हे जे वृक्षारोपण आहे हे वृक्षारोपण अतिशय व्यवस्थित आणि सकारात्मकतेने व्हावं. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन हे करण्याचं ठरवलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व जे चाकरमानी लोक आहेत हे लोक इथे येत आहेत, करतायत,
आम्ही स्वतःही आमच्या महाविद्यालय जे सेंट विन्सेंट महाविद्यालय आहे त्याच्या प्राचार्यांना आम्ही विनंती केली की सर आपण आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आपण या उपक्रमासाठी पाठवू शकता का. तर त्या सरांनी कोणताही आडेवेडे न घेता आम्हाला मला परवानगी थोडंसं थांबेल, कॅमेरामॅनला विनंती करेल. आपण बघू शकता असे अनेक ग्रुप जे आहेत ते विद्यार्थ्यांची या ठिकाणी येत आहेत आणि वृक्ष जत्रा जी आहे ती या ठिकाणी भरलेली आहे. आपण पाठीमागं जर पाहिलं तर सगळ्या भोसदरी गावाच्या वेशीपासून तर जो इकडे भोसदरी फाट्याकडे जो रोड जातो तिकडे सगळीकडे आपल्याला ही झाडे लावताना पाहतायत. तुमचा मुद्दा क्लिअर करा. अगदी बरोबर आहे की ह्या सगळ्यांचा आणण्याचा उद्देश असाच आहे की सगळे शहराकडे पळत आहेत. अर्बनायझेशन आता सध्या टिपेला पोहोचलेलं आहे आणि शहरातलं सगळ्यात प्रतियश आणि नंबर 1 जे महाविद्यालय आहे सेंट विन्सेंट महाविद्यालय त्या अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा सिग्नल गेला पाहिजे की आपण नक्की कुठे राहतो आहोत, कुठे शिकतो आहोत. आम्ही प्राध्यापक म्हणून काम करताना आमच्या एक लक्षात येतं की गावाकडे जो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय कमजोर आहे आणि वृक्ष ही आपली संपत्ती आहे आणि ही टिकली पाहिजे. त्याचबरोबर पिढी सुद्धा आपली शरीराने तसेच मनाने सक्षम व्हायला हवी. त्या पिढीने गावात येऊन काम केलं पाहिजे, श्रमदान केलं पाहिजे, हीच एकमेव अपेक्षा आमची असून आम्ही अशाच पद्धतीने हा उपक्रम पुढील 5 वर्ष राबवणार आहोत. एक विद्यार्थ्यांना काय वाटतं एक प्रतिक्रिया जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. पहिल्यांदा अनुभव आहे तसा खरं तर म्हणजे NSSमध्ये मी रिसेंटली जॉईन झालो आहे. तर एन्व्हायरमेंटचा कन्सर्न मलाही असतो एनिवे. झाड लावणं, झाडांना वाचवणं माझं मोटिव्ह आहे. आजपर्यंत मी कधी झाडे तोडले नाही खरं तर. सो आय केअर फॉर द एन्व्हायरमेंट. कुठून आले? तुझं गाव कोणतं आहे? माझं गाव तसं नागपूर आहे. सध्या मी पुण्यात राहतो. प्रेक्षकांनो, नागपूरवरून हे लेकरं या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी झाडं लावत आहेत. अजून एक मित्र आपल्याबरोबर आहे. काय सांगशील, कसा अनुभव आहे आता? चांगलं. आणि तुला मराठी येते? हो, जास्त नाही, थोडंफार येतं मला. काय सांगशील, हे कोणतं झाड लावलेलं आहे? पाम झाड आहे. ठीक आहे. असे अनेक विद्यार्थी आहेत जे झाडं लावत आहेत. काय सांगशील, कसा आजचा अनुभव आहे? असा पूर्ण दिनक्रम आजचा कसा? मला खूप मजा येते झाडे लावायला आणि हेच सांगणार की झाडे लावा आणि झाडे जगवा. नक्कीच हे सगळे मित्र सांगतायत झाडे लावा, झाडे जगवा. याबरोबरच कॅमेरावरती आहेत पांडे आणि मी पत्रकार आदेश वाकळे, महाराष्ट्र ऑनलाईन, भोसदरी, संगमनेर. तर कुठून तुम्ही आलेले आहात, कोणतं कॉलेज आहे, किती विद्यार्थी आहे आणि आजच्या दिवसाचा अनुभव मला? आळे येथील ज्ञानेश्वर गमनती मंडळ, आळे संतोळे कोळवाडी, आणि आमच्या कॉलेजचं नाव आहे मान्य बाळासाहेब जाधव कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आहे. आमचा राष्ट्रीय सेवायोजनेचा ग्रुप या ठिकाणी आलेला आहे आणि आमची सगळी 50 विद्यार्थ्यांचा ट्रूप आम्ही या ठिकाणी बसने आलेलो आहोत. आणि आज आम्ही आमच्या मुलांमध्ये 12 ग्रुप केलेले आहेत आणि प्रत्येक ग्रुपला आम्ही टार्गेट दिलेले आहे की तुम्ही प्रत्येकाने किमान 15 झाडं लावली पाहिजेत. एका ग्रुपने 15 झाडं लावण्याचं टार्गेट दिलेले आहे. तसं एक झाड लावण्यासाठी आम्हाला 10 ते 15 मिनिट लागतोच आहे. त्यामुळं 150 झाडं जर एका कॉलेजने लावली गेली तर मला असं वाटतं की एक पेड माँ के नाम हा जो सध्या आपल्याला सरकारने अजेंडा दिलेला आहे, तर आपल्या आईच्या स्मरणार्थ जे मुलं या ठिकाणी आलेली आहेत ती झाडं लावत आहेत आणि त्यांच्यामध्ये 2 संस्कार आहेत. पहिलं म्हणजे आपल्या आईची आठवण ठेवायची, हा एक संस्कार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर झाडं जगतील तर आपण जगतोय. सध्याच्या काळामध्ये कुठं दुष्काळ आहे, कुठं ओला दुष्काळ आहे, कुठं महापूर आहे, हे सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत तर सगळी झाडं आपण तोडत चाललेलो आहोत. आणि ही झाडं तोडल्यामुळं ही जी अरिष्ट येते ती आपल्याला दूर करायची असतील तर झाडं लावणं हा एकच उपाय आहे. भोसदरी गावच्या बाबतीत मला या ठिकाणी लोकांना विशेष मला या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करायचं आहे की 1800 लोकवस्तीचं गाव आहे आणि या गावामध्ये कार्यकर्ते म्हणजे काम करणारे कार्यकर्ते खूप जास्त आहेत. आणि म्हणून आम्ही पाहतो की रस्त्याच्या दुतर्फा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाडं आहेत आणि एका ठिकाणी एका दिवशी एवढ्या प्रमाणामध्ये झाडं लावण्याची मला असं वाटतं की आम्ही गावापासून इकडे 2 किलोमीटर अंतर चालून आलेलो आहोत आणि 2 किलोमीटरपेक्षा अजून पुढे 1 किलोमीटर अजून विद्यार्थी आहेत. तर एवढी मोठ्या प्रमाणावरती झाडं लावण्याचं काम जर हे गाव करत असेल तर हे गाव एक आदर्श गाव आहे आणि या गावाचं या पुढचं जे भविष्य आहे ते अत्यंत उज्ज्वल आहे असं मला म्हणता येईल. माझं नाव डॉक्टर जयसिंग गाडेकर, मी कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना. माझ्यासोबत आहेत माझे सहकार्यक्रमाधिकारी आहेत अरविंद कुटे सर आहेत, प्राध्यापक योगेश पाडेकर आहेत आणि इकडे आमचे विकास पुंडे सर आहेत आणि आमच्याकडे अजून त्या मुलांबरोबर शीतल थोरात मॅडम आहेत. आमचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण जाधव हे सकाळपासून आमच्याबरोबर आलेले आहेत आणि इतरही स्टाफ ज्याच्यामध्ये आमचे संजय वागचौरे सर आहेत, गरड सर आहेत, माने सर आहेत, उगले सर आहेत,
त्या सगळ्या लोकांनी एक ध्यास घेऊन किंवा वासा घेऊन या ठिकाणी आज सगळे इथं आले, एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही आमचं काम आमचं मन भरेपर्यंत काम करणार आहे. म्हणजे आम्ही 2 तास करावं असं नाही. किती झाडं लागली यापेक्षा ती जगली किती हे महत्वाचं आहे. त्यामुळे ही झाडं आहेत ना, ही कमी लागली तरी चालतील, पण चांगल्या अवस्थेत लावली जातील. त्यांना प्रत्येकाला चांगला आळं होईल याची आम्ही काळजी घेणार आहोत. गौरव भाऊ, काय सांगाल बरं, एक अनोखा उपक्रम आज तुमच्या गावामध्ये आहे, काय एक वातावरण आहे, काय सांगाल? खरं तर आज या पुणेकर मंडळ असेल किंवा मुंबईकर मंडळ असेल यांच्या संकल्पनेमधून आमचे घोडके सर असतील, योगेश मते सर असतील, आमचे एकनाथ भाऊ डोंगरे असतील, या सर्वांनी पुढाकार घेतला, गावापुढे संकल्पना मांडली आणि सर्वांच्या मदतीने आणि सर्वांच्या सहकार्याने आज या गावामध्ये भोसदरीला जो काही नारळाचं गाव बनवण्याचा संकल्प मागील वर्षीपासून सुरू केलेला आहे तो पुढे जाताना दिसतो आहे. गावात साधारणतः 1000 ते 1500 झाडांचं या निमित्तानं वृक्षारोपण होणार आहे आणि ज्यांनी ही संकल्पना मांडली ते आपले घोडके सर असतील, योगेश मते सर असतील, त्याचबरोबर एकनाथ भाऊ डोंगरे असतील आणि या सर्वच ग्रामस्थांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो. या निमित्तानं भोसदरी नक्कीच हिरवागार होणार आहे आणि नारळाचं झाड म्हणजे भोसदरीत आल्यानंतर आपण म्हणतो की कोठे बुद्रुकला आपण कोकण भूमी म्हणतो पठार भागाची, तसं भोसदरीमध्ये आल्यानंतर देखील काही वर्षांनी भोसदरी पण त्या कोकण भूमीमध्ये समाविष्ट झालेली आपल्याला दिसेल आणि आमचं हे जे काही नारळाचं झाड बनवण्याचं जो काही नारळाचं झाड जे काही गावाला बनवण्याचा संकल्प आहे तो इथून पुढेही असाच चालू राहणार आहे सर्वांच्या सहकार्याने. लोक झाडं तोडतायत, तुम्ही झाडं लावतायत, काय नाही? आता मागील वर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं लावले होते. त्याच्यामध्ये साधारणतः 99% झाडं जे काही आहेत ते जगले झाडं ते ग्रामस्थांच्या सहकार्याने हे सगळं होत आहे आणि आमच्या गावात असा प्रकार कुठेही दिसत नाही. लोक झाडं वाढवतायत, झाडं जगवतायत आणि नक्कीच नारळाच्या झाडांचं गाव भोसदरी लवकरात लवकर बनलेलं दिसेल. खरं म्हणजे सगळ्यांचे हात लागावेत अशीच आमची सर्वांची अपेक्षा या उपक्रमाच्या निमित्ताने होती आणि आहे, ती लागत आहे. मग आमचे बरेचसे मित्रमंडळी या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही पुणे विद्यापीठ किंवा इतर स्तरावर काम करताना आमची एक गोष्ट लक्षात येते की विद्यार्थ्यांचा सहभाग हा शहरातून ग्रामीण भागाकडे व्हायला हवा. म्हणून आम्ही काही जे NSSचे कॉर्डिनेटर असतील डॉक्टर सदानंद भोसले सर यांनी मला सांगितलं की जर आजूबाजूचे जर तुम्हाला महाविद्यालय घेता आली तुमच्या तर घेऊ शकता तुम्ही. मग त्यांच्या परवानगीनं आणि माझं जे महाविद्यालय आहे सेंट विन्सेंट महाविद्यालय, मी तिथे विद्यार्थी विकास अधिकारी म्हणून काम करतो. तेव्हा तर आम्ही असं ठरवलं, मी स्वतः या गावचाच आहे, मी असं ठरवलं की महाविद्यालय बरोबर घ्यायची. आणि मग मी जे प्राचार्य आहेत डॉक्टर अवघडे सर असतील, डॉक्टर जाधव सर असतील किंवा सीताई कॉलेजचे कॉर्डिनेटर आहेत सर असतील किंवा माझं महाविद्यालय असेल सेंट विन्सेंट कॉलेज, यांना ज्यावेळेस मी संपर्क केला त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता याला परवानगी दिली. विशेष म्हणजे आम्ही 40 विद्यार्थी मागितले तर यांनी 50 विद्यार्थी या उपक्रमासाठी पाठवले. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. याच्यातून 2-3 गोष्टींचा एक उल्लेख करावासा असा मला वाटतो की हा जो विचार आहे म्हणजे पाणलोटाचा जो विचार आहे, पाणी अडवा पाणी जिरवाचा जो विचार आहे, हा शहरांपर्यंत रुजला पाहिजे. शहरातली मुलं गावाकडे आली पाहिजेत आणि अशा प्रकारचे उपक्रम जास्तीत जास्त राबवले पाहिजे. यासाठी आम्ही विद्यापीठ स्तरावर सुद्धा प्रयत्नशील असतो. आमचा याच्या पुढचा उपक्रम असा आहे की एक विद्यापीठ स्तरीय 8 ते 10 दिवसाचा कॅम्प इथे घ्यायचा असा आमचा उपक्रम आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील असा आमचा कयास आहे आणि आम्हाला कितपत यश येते माहीत नाही, परंतु जर प्रशासकीय लोक ज्यावेळेस हे बघतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की या उपक्रमाला नक्कीच सहकार्य करणं आवश्यक आहे. धन्यवाद. पठार भागातलं एक दुष्काळी गाव भोसदरी ते बदलताना आम्हाला पत्रकार मित्रांना दिसतंय, काय याच्या मागचं रहस्य आणि आज काय चालू आहे? पठार भागातलं आपलं जे गाव आहे भोसदरी गाव, यामध्ये सर्व आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर गेले 15 वर्षापूर्वी इथे एकही झाड आपल्याला कुठे दिसत नव्हतं आणि त्यामुळं दुष्काळाची आणि पाण्याची आणि वन्यजीवांचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गहन झाला होता. त्याच्यानंतर आमच्या वेगवेगळ्या विभागातील किंवा वेगवेगळ्या जनरेशनमधल्या लोकांनी थोडं हळूहळू हा प्रयत्न चालू केला
त्यामध्ये मुंबईचे पुण्याचे जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांचे पुन्हा परत जे चाकरमानी आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे एक उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमातून प्रत्येक वर्षी विविध कॉलेजेस, विविध शाळा, विविध शिक्षण संस्था यांचे विद्यार्थी येऊन इथं चांगल्या प्रकारे श्रमदान करतात. आत्ताच त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 150पेक्षा जास्त मुलं विविध कॉलेजचं, ओतूरचं वगैरे कॉलेज आहे, पुन्हा घारगावचं कॉलेज आहे, भोसदरीचं शिक्षण विद्यालय आहे, पुन्हा परत आपलं एक याचं ओतूरचं कॉलेज. आता असे 4 कॉलेजचे विविध विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि त्यांनी प्रत्येकाने 5 झाडं लावून एक चांगल्या प्रकारचं श्रमदान केले. मते साहेब, आता ही झाडं लावलेत, मात्र उन्हाळ्यात त्याला पाणी घालणं महत्त्वाचं आहे. ते नियोजन तुम्ही कसं करणार? नियोजन याबरोबर आता ज्यावेळेस झाडं खरेदी करताना किंवा ज्यावेळेला सर्व लोकांनी लोकवर्गणीतून हे काम चालू केलं, त्या लोकवर्गणीच्या वेळेलाच ह्या मुलांनी खूप चांगल्या प्रकारचं त्याचं एक निवेदन प्रस्थापित केलंय, त्याचं प्रास्ताविक केलंय आणि ते व्हॉट्सअपवर ग्रुपवर सगळ्यांना पाठवले की आपल्याला झाडं लावून झाडं जगवायची कशी या विषयाचं स्थानिक लोक तर याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनाही त्याच्यामध्ये सहभाग आहे. ग्रामस्थांचा खूप चांगल्या प्रकारे सिंहाचा वाटा आहे. ग्रामस्थातले गावातले जे तरुण मुलं आहेत त्यांचाही खूप चांगला प्रतिसाद या कार्यक्रमासाठी, या वृक्ष लागवडीसाठी. नक्की आजचा अनुभव आहे महत्त्वाचं. आपल्या पत्रकार बंधूंचं आणि सर्व या ठिकाणी पठारा भागातले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज भोसदरी गावात झाडांचा उपक्रम अर्थात या ठिकाणी लावण्यात येत आहे. फार आनंदाची गोष्ट आहे. डोंगराळ भागातलं लाच्या टोकाचं माझं गाव आणि लाच्या टोकाच्या गावात असणाऱ्या पाण्याची समस्या दर हमेशा 15 वर्षापासून भेडसत होती, परंतु एकीचे बळ मिळते फळ अशा प्रकारे गेल्या वर्षापासून आमचे पुणेकर, मुंबईकर, नाशिककर असताना स्थानिक लोक या सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतला. टँकर मुक्त गाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी जलजीवन योजना असेल, ह्या योजना सुद्धा आता कार्यरत होत आहे. परंतु या ठिकाणी ह्या जो स्कीम आहे याला गेल्या वर्षापासून आमचे सर्व तरुण वर्ग असतील, मुंबईकर, पुणेकर, नाशिककर आणि स्थानिक या सर्वांनी या ठिकाणी सांगितलं की पाण्याची फार समस्या कठीण आहे, परंतु आपण पाहतो की जंगलतोड ही हमेशा होत असते, त्याला सरकार आळा घालत असतं. परंतु आज या ठिकाणी आपण सर्वजण, पत्रकार बांधव असतील, सर्वजण असतील आणि शाळेच्या महाविद्यालयाचे सर्व मंडळी असतील, मला वाटतं पिंपरी पेंढार असेल, आळेगाव, घारगाव आणि परिसरातले सर्वांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या कॅम्पला भरपूर असं सहकार्य केलं. उर्वरत्या काळामध्ये नक्कीच सुजलम सुफलाम असं आमचे भोसदरी गाव होईल आणि आमच्या इथं पाण्याचं भरभरून असं हे होईल, कारण की पाणी हे जीवन आहे. आणि म्हणूनच लता मंगेशकर गायन सम्राज्ञीने एक सुंदर असं वाक्य गायन कामात केलंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. कारण वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतो. आपल्या सर्वांचं, मी उपसरपंच या नात्याने आपल्या सर्वांचं आलेल्या पठार भागातील सर्व ग्रामस्थांचं, आपतेष्ट नातेवाईक, गणगोत्र, सगळे सोरे, सामाजिक क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील, संत वंत, वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी आज इथं पंढरी नगरी भोसदरीतली आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आचार्य प्रवीण गणपत जाधव, माननीय बाळासाहेब जाधव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आहे. एक 15 दिवसापूर्वी मला या भोजादेवी ग्रामस्थांच्या वतीनं म्हणजे आमचे माजी विद्यार्थी योगेश मते यांच्याकडून एक निरोप मिळाला की सर आमच्याकडे असं 16 ऑगस्टला एक चांगल्या पद्धतीने आम्ही झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित केलेला आहे. जर तुमचे विद्यार्थी त्या ठिकाणी आले तर खूप बरं होईल. तुमचे विद्यार्थी येऊ शकतील का? मी त्याला एका मिनिटात हो म्हटलं की आमचे विद्यार्थी या ठिकाणी नक्की येऊ शकतील. आणि आज आम्ही ज्यावेळेस या गावामध्ये किती विद्यार्थी आले त्यावेळेस आमचे जवळजवळ 50 विद्यार्थी आणि 7 शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता परत एक 5 शिक्षक परत आपल्या स्वतःहून या ठिकाणी हे सगळं पाहिल्यानंतर, वातावरण पाहिल्यानंतर आमचे आणखीन काही शिक्षक या ठिकाणी आलेत. आणि या गावात आल्याने वातावरण जे बघितलं आम्ही ते अत्यंत उल्हासदायक होतं. आणि आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने गावकऱ्यांची जी उत्साह ज्या ठिकाणी पाहिला तो खरंच वाखाणण्याजोगा होता. आम्ही गावाला इथून पुढे कधी आम्हाला बोलवा, आम्ही नक्की आमचं कॉलेज, आमचं महाविद्यालय नक्की सहकार्य करत. आणि काय तुम्ही काम करताय? शाळेचं नाव माहिती घ्या. इथल्याच गावची काय बोला तुम्ही, काय वाटलं तुम्हाला इथे येऊन? किती तुम्ही विद्यार्थी आलेले आहेत? तुमच्या शाळेचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा. माझे नाव हर्षिता दत्तात्रय पोखरकर. मी श्री भोजदेवी माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 9वी मध्ये शिकते. आमच्या गावामध्ये एक पेड माँ के नाम हा उपक्रम चालू आहे. त्या उपक्रमामध्ये आमच्या शाळेतील 100 विद्यार्थ्यांनी भाग घेतला व प्रत्येकाने 5-5 झाडे लावली. आपल्या जीवनामध्ये झाडाचे खूप महत्त्व आहे. झाड आपल्याला ऑक्सिजन, त्याचप्रमाणे फळे, फुले, सावली देतात. मला सांग, सगळे लोक झाडं तोडतात आणि तुम्ही झाडं लावतात का बरं?
चांगलं काम. चांगलं. किती मुली तुम्ही आलेल्या आहेत ग, काय सांगाल? किती मुलं आहेत सगळे? 100 मुलं. किती झाडं लावली आज तुम्ही? प्रत्येकाने 5-5. बर, काय बरं वाटतं, झाडं सगळ्यांनी लावली पाहिजे काय वाटतं तुला? हो, सगळ्यांनी लावली. तुझं नाव सांग बरं. माझं नाव श्रावणी दिलीप. किती वेळ येते तू शिकते? मी 9वीत शिकते. हे तू टोपी घातली, ही टोपी कशाची? थोडं मोठ्याने बोल म्हणजे मला ऐकू. RSP ची बेटी. तुझं नाव काय? प्रगती नितीन माते. तुझं गाव कोणतं आहे? वनकुटे. मला सांग, वनकुट्यावरून तू इथं आलेली आहे, काय वाटलं बरं आज सगळं? मला सविस्तर माहिती दे, काय वाटलं या गावात येऊन? कुठून आले आणि नक्की काय संकल्पना आहे? सर, आम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर या ठिकाणाहून आलो आहोत. या उपक्रमामध्ये आमच्या महाविद्यालयाचे जवळपास 60 विद्यार्थी समाविष्ट आहेत आणि 10 ते 12 प्राध्यापक या ठिकाणी त्यांच्या समवेत आहेत. अतिशय स्तुत्य असा उपक्रम भोजादेवी शिक्षण मंडळ आणि भोजादेवी माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या उपक्रमात भोजादेवी यांच्या संकल्पनेतून हा या ठिकाणी आज साकार होत आहे. अतिशय उत्तम प्रकारचा प्रतिसाद मला वाटतं या ठिकाणी पुण्यातील सेंट विन्सेंट कॉलेज आहे, आमचं अण्णासाहेब वगैरे महाविद्यालय आहे, त्यानंतर जाधव कॉलेज आळे आहे, त्यानंतर सीताबाई कॉलेज गारगावचं आहे. आणि आज इथं जर पाहिलं, इथे एवढे वनराईने नटलेल्या आणि अतिशय उत्तम अशा परिसरामध्ये मला वाटतं बहुतेक आपण नारळाची झाडं लावलेली आहेत आणि कालांतराने या ठिकाणी या परिसराला किंवा या गावाला नारळाचे गाव असं संबोधलं जाईल अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे. एक पेड माके नाम अशा पद्धतीने हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व भोजादेवी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवलेला आहे. सर्व ग्रामस्थ अतिशय उत्साहाने याच्यामध्ये स्वयंपूर्तीने, म्हणजे कोणालाही कोणत्या प्रकारची मला वाटतं कंपल्शन केलेलं नाही, पण प्रत्येकजण कोणतं ना कोणतरी काम करताना या ठिकाणी दिसते. त्याच्यामध्ये तरुण आहेत, काही ज्येष्ठ मंडळी आहेत. अतिशय छान असा हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे. या उपक्रमासाठी माझ्या महाविद्यालयाच्या वतीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब, सर्व शिक्षण मंडळाचे पदाधिकारी यांच्या वतीने मी या उपक्रमाला अतिशय छान पद्धतीने हा उपक्रम आणि ही सगळी झाडं पुनश्च एकदा आपण आमचं महाविद्यालय जेव्हा पुनश्च आपण या ठिकाणी बोलवाल तेव्हा निश्चितच येऊ आणि ही प्रत्येक झाडं जगवण्याचा प्रयत्न आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी करूयात. असा संकल्प आपण या दृष्टीने या ठिकाणी आज करूयात. तुम्ही सर्वांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि या मोठ्या उपक्रमामध्ये आम्हाला या ठिकाणी सहभागी करून घेतलं त्याबद्दल भोजादेवी ट्रस्ट, भोजादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय, सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर सेंट विन्सेंट कॉलेजचे प्राचार्य अडसुळे सर, त्यानंतर जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव सर, त्यानंतर सीताबाई महाविद्यालयाचे प्राचार्य इंगळे सर आणि माझ्या समवेत असलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे आंबवणे सर, डॉक्टर देशमुख, श्रीमती डुंबरे, कुंडलिक सर, त्याचबरोबर इतर सर्व प्राध्यापक यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आमचा या उपक्रमामध्ये समावेश करून घेतला त्याबद्दल ग्रामस्थ, सेंट विन्सेंट कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना, पुणे विद्यापीठ यांना धन्यवाद देतो. जय हिंद. काय दिवस आहेत, झाडे लावत आहेत, काय विशेष महत्व आहे मला सविस्तर माहिती आहे? आम्ही सर्व आमच्या प्राध्यापकांसह 60 विद्यार्थ्यांच्या समूहासह या ठिकाणी वृक्षारोपणसाठी आम्ही आलेलो आहोत आणि वृक्षारोपण हे निसर्गाची आणि काळाची, मनुष्याच्या जीवनाची आजची आवश्यक झालेली गरज आहे, ज्याकडे समाजाचं लक्ष खेचून घेण्याचा उद्देश या मागचे आमचा उद्देश आहे. आमचे 60 विद्यार्थी या महाविद्यालयातून आम्ही या ठिकाणी हजर झालेलो आहोत. आमचे महाविद्यालय सीताई आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज हे आहे. म्हातारबा लक्ष्मणराव पाटील आहेर या संस्थेचं हे आमचं कॉलेज या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये रुची घेण्याचा आमचा मानस आहे. झाडं तोडतात हा मुद्दा एक निराळा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, परंतु झाडे लावणे हे पहिली गरज आहे. झाडे तोडण्यावरती आपण बंधन शासकीय यंत्रणेमार्फत आणू, सर्व मिळून यासाठी प्रयत्न करूया. काय इतरांना या ठिकाणी आपण असा संदेश देऊ इच्छितो
की झाडे कितीही लोक तोडले तरी झाडे पहिल्यांदा लागवड केली पाहिजे आणि झाडे लागवत असल्यामुळे त्या झाडातून जो एक झाड म्हणजे जवळजवळ कितीतरी टन ऑक्सिजन हा समाजाला देतो आणि त्या ऑक्सिजनच्या भरोश्यावर आधारावर मनुष्य जीवन आहे. ऑक्सिजन आहे तर मनुष्य जीवन आहे, झाडे आहे तर ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजन आहे तर समाजाची उन्नती आहे. तर तुम्हाला इथे कोणी बोलवतं आहे? या ठिकाणी हा संपूर्ण एक सामूहिक प्रयत्न आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही त्यांच्या विनंतीला दाद देऊन या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केलेला. तुमचे किती लोक इथे आलेले आहेत आणि आजचा अनुभव तुमचा कसा आहे? आम्ही टोटल 50 लोक इथे आलो आहोत, टीचर मॅडम सोबत. आम्ही सेंट विन्सेंट कॉलेज पुणेवरून आलो आहोत. आज आम्हाला झाडं लावायला खूप छान वाटतंय आणि मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की सगळ्यांनी झाडे लावा आणि झाडे जगवा. आपलं निसर्ग जपणे ही आपली जबाबदारी आहे. दीदी मला काय सांगशील, कोणकोणती झाडे तुम्ही आज लावलेली आहे, मला नाव सांग. आम्ही इथे नारळाचं आणि पाम ट्री लावलंय 2. हे कोणतं गाव आहे? आणि हे भोजदरी गाव आहे. तुझं मूळ गाव कोणतं आहे? मी मूळ पुण्याचीच आहे. पुण्यावरून इतक्या लांब तू झाडं लावायला आली. हो. आमच्या परीक्षकांना काय तू मोलाचा संदेश देशील, मेसेज काय देशील? मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की सगळ्यांनी झाडे लावा, निसर्ग जपा. देखील आम्ही शेकडो झाडं या गावामध्ये लावलेले आहेत. यावर्षी देखील काही कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं आणि ग्रामस्थांच्या मदतीनं हा उपक्रम या ठिकाणी पार पडतो आहे. या ठिकाणी जवळजवळ 650हून अधिक 15 फूट उंचीची नारळाची झाडं आम्ही लावलेली आहेत. आणि असं म्हटलं जातं की ज्या गावामध्ये नारळांची झाडं असतील किंवा सागाची झाडं असतील त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. आमच्या गावात 1995 ते 2000 या काळामध्ये पाणलोटचा अतिशय सुंदर कार्यक्रम राबवला गेला. या ठिकाणी काही धोरणी माणसं होती, मनोहर डोंगरेंसारखी, आपले बबनराव उगलेंसारखी. ह्या लोकांनी एक विजन बघितलं आणि त्या ठिकाणी ते अंमलात आणलं. तुम्ही आजूबाजूच्या डोंगरांना जर बघितलं तर तुम्हाला सगळीकडे झाडं दिसतील. पण मधल्या काळात काय झालं की थोडंसं वातावरणामधले चेंजेस म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे पावसाचं प्रमाण थोडंसं इम्बॅलन्स व्हायला लागलं आणि मग आमच्या गावामध्ये गेले 20-22 वर्ष जो टँकर सुरू होता तो टँकर बंद होता. अर्थात तो टँकर कुठेतरी 20-22 वर्षापूर्वी होता. मध्ये 20-22 वर्ष आमच्या ह्या पाणलोट क्षेत्रामुळे पाणी अडवल्यामुळे जिरवल्यामुळं आम्हाला त्याची समस्या जाणवली नाही. पण मागच्या 2-3 वर्षापासून यात्रेच्या वेळेस आम्ही आलो गावात की आम्हाला पाण्याची भीषण समस्या निर्माण होते. मग या समस्येवर मात करायची असेल तर काय केलं पाहिजे? तरुणांनी एकत्र आलं, थोडा विचार केला, थोडंसं कॉन्ट्रीब्युशन काढायचं ठरवलं आणि मग त्याच्यातून हा उपक्रम आज इथं घडतो आहे. आणि या उपक्रमाला सगळ्या लोकांची भरभरून साथ आहे. आम्ही सगळे आमचे ज्येष्ठ लोक जे गावातले आहेत, जे चाकरमानी मुंबईला पहिली पिढी आमच्या गावातली गेली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे तरुण पोरं हा उपक्रम करतो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपक्रम घडत असताना आम्ही सर्व ज्येष्ठांच्या हस्ते नारळ लावलेले आहेत. चला झाडे लावूया, गावाला सुंदर बनवूया, हा उपक्रम या निमित्तानं आशीर्वाद देतो आहे. धन्यवाद. ओके. हा जो उपक्रम आहे हा उपक्रम निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.